नंबर लाईनवर रॅशनल नंबर आपल्याला दाखवायचा आहे. रॅशनल नंबर दाखवत असताना नंबर लाईनवर आता इथं मिड पॉईंट घेऊ आपण, त्याला 0 नंबर देऊ. तर 0 पासून राईट साईडला जे नंबर येतील ते सर्व पॉझिटिव्ह नंबर असतील आणि लेफ्ट साईडला जे नंबर येतील ते सर्व निगेटिव्ह नंबर असतील. तर 0 पासून राईट साईडला मी सांगितलं तुम्हाला RHS साईडला आपल्याला काय करायचं आहे, पॉझिटिव्ह नंबर लिहायचे. सपोज 0 पासून आपण असं लिहू शकतो बघा, सेम डिस्टन्सवर नंबर आपल्याला लिहिता येते. 1-1 सेंटीमीटर अंतर घेऊ आपण, ठीक आहे. याप्रमाणे 1 2 3 4 5 6 याप्रमाणे. त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला LHSला मायनस नंबर येतील, सर्व निगेटिव्ह नंबर. ठीक आहे. -1 -2 -3 -4 आणि -5. आता आपल्याला जर 0 ते 1 याच्या दरम्यानचे बिंदू दर्शवायचे असतील तर ते आपण कुठे दाखवायचे, त्यासाठी आपल्याला दुसरी नंबर लाईन काढावी लागेल. तर 0 ते 1 यांची जर आपण बेरीज केली समजा तर किती होतात बघा, 0 + 1 = 1. तर या दोन बिंदूंच्या दरम्यानचे बिंदू आपल्याला शोधायचे आहेत. आता ते जर आपण म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल, यांची जर बेरीज केली आपण 0 + 1 = 1 आणि या 1ला जर 2 ने भागितला त्याचा मिड पॉईंट काय येईल आपला 0.5. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल 0 to 1 या दरम्यान किती संख्या आहेत, तर 0.1 0.2 0.3 0.4 0.5 0.6 0.7 अशा अनेक संख्या आपल्याला लिहिता येतील. म्हणजेच या सर्व संख्या आपण संख्या रेषेवर नंबर लाईनवर दाखवू शकतो. मग या दाखवायच्या कशा, तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एक ट्रिक वापरावी लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, आता दुसरी नंबर लाईन काढली, तिचा मिड पॉईंट घेतला 0 आणि 0 पासून 1 हे अंतर मी किती घेतलं बघा, 1 2 3 4 5 सेंटीमीटर अंतर घेतलेले. त्याचे समान 5 भाग करू आपण. बघा 1 2 3 4 5. आता जो 5वा भाग असेल त्याला आपण 5/5 म्हणू. याचं डिवायडेशन केल्यानंतर किती येईल, 5/5 = 1. आणि हा जो पहिला भाग असेल त्याला आपण म्हणू 1/5. दुसरा भाग असेल त्याला आपण म्हणू 2/5. तिसरा भाग 3/5. चौथा भाग 4/5. आता आपण 1/5 म्हणजे किती होतात बघा, 5 या संख्येने 1ला डिवाइड करा, 0चा भाग जाईल, पुन्हा 1 0, परत 5 दुनी 10, 0 ठेवल्यानंतर 0.2 आले. 1.2 म्हणजेच किती, 0.2.
ओके. नंतर 2/5 परत 5ने त्याला भाग द्या 0.4. 2ला भाग दिल्यानंतर 0चा भाग दिला 2, परत 0 घेतला याप्रमाणे 0.4. म्हणजे आपण काय करतोय 0 ते 1 या दरम्यान ज्या संख्या आहेत ते आपण दाखवतो आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी मी ज्या संख्या घेतलेल्या आहेत त्या सर्वांचे डिनोमिनेटर सेम आहेत 5 5 5 5 5. म्हणजे आपल्याला किती भाग करायचे आहेत ती संख्या आपण डिनोमिनेटरला घेतो 5. जर मला इथं 4 भाग सांगितले असेल 4 भाग करायचे तर मी 1/4 2/4 3/4 आणि 4/4 अशा प्रकारे 4 भाग केले असेल. आता तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी 2/3 किंवा 7/3 ही संख्या जर दाखवायची असेल तर तुम्हाला दिलेल्या एकक अंतराचे किती भाग करावे लागतील. तर समजा 7/3 आपल्याला संख्या दिलेली आहे. ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची असेल तर दिलेल्या एकक अंतराचे आपल्याला 3 भाग करावे लागतील. तेव्हा आपण 7/3 ही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर 7/3 आपल्याला जर दाखवायचं असेल नंबर लाईनला तर आपण काय करणार आहोत. सर्वात अगोदर मिड पॉईंट घ्यायचा 0. 0 पासून राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर 3 सेंटीमीटर अंतर घेऊ आपण. बघा इथं येतो 1 आणि इथं येतो 1 2. ठीक आहे. तर इथं 0 हा 0 to 1 याच्यामध्ये 3 भाग केले आपण. पहिला भाग जो असेल तो 1/3, दुसरा भाग 2/3, तिसरा भाग 3/3 म्हणजे 1. बरोबर आहे. नंतर चौथा भाग जो असेल तो 4/3, पाचवा भाग असेल 5/3, सहावा भाग 6/3 म्हणजे 6/3 म्हणजे 3 गुणे 6 म्हणजे 2 येतात. आणि सातवा भाग जो असेल आपला 7/3. म्हणजे अशा प्रकारे आपण ही संख्या नंबर लाईनवर दाखवू शकतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एकक अंतराचे किती भाग करायचे हे आपल्याला डिनॉमिनेटरवरून समजतं. 3 भाग करायचे असतील डिनॉमिनेटरला जर 3 असेल तर 3 भाग करायचे, 4 असेल तर 4 भाग करायचे, 5 असेल तर 5 भाग करायचे. अशा प्रकारे आपण नंबर लाईन दाखवू शकतो. हे RHSला आहे. तर निगेटिव्ह नंबर असेल तर तो LHSला येणार आहे लेफ्ट साईडला. ओके. 0 पासून लेफ्ट साईडला जायचं आपल्याला. त्याचप्रमाणे एकक अंतर घेतल्यानंतर त्याचे भाग करायचे, पण भाग करत असताना समान भाग करायचे आपल्याला. त्यानुसार आपण दिलेल्या नंबर लाईनवर कुठलाही नंबर दाखवू शकतो.